बसले आहो बहिणींनो, बसले आणि बसल्या बसल्याच हे बघा काढायले मी इडो. पायाची तकलीफ जरा आहे कमी. नमस्कार सगळ्यांना. अहो बसतायलाच आहे ना, माझं कंबर दुखायला लागले ना, बसायलाच आहे ना. कशात तुम्ही बऱ्यात का बहिणींनो? आता ते नाही का माझ्या ओळखीचं आहे ना मुलगा, ते म्हणतंय दुसरं म्हणा काहीतरी. बहिणींनो बहिणींनो सगळे बहिणींनो भावांनो म्हणतात, तुम्ही काहीतरी म्हणा. म्हणलं काय म्हणत होते, मला काहीतरी सांगत होते असं असं बोला. तर मी म्हणलं मला नाही बोलता येणार. मी म्हणलं मी म्हणते ना आपल्या येडोमध्ये सगळ्याचं स्वागत आहे, हे बरं आहे ना, आहे का नाही? थोडं आलं काहीतरी. तर म्हणले बरं जाऊ द्या तसं बोला. म्हणले भावा बहिणीनं नका म्हणत जात जाऊ, सगळे तेच म्हणतात ना. ते म्हणते ना आमचीच कॉपी करायला लागलेत. नाही कोणाला बी वाटतं ना बहिणी आम्ही जे बोलतो ना तेच बोलायचे ते. बरं तसं नाही बहिणींनो, तसं नाही. माझ्या मनात तर काहीच नाही तसं. मी घरामध्ये जर सगळ्यांचं बोलणं खाते म्हणल्यावर तुम्हाला मी कशाला, मी असं तुमची कॉपी कशाला करू? तुमची कॉपी मी नाही करत. जेवण झालं आता दुपारचं. मी म्हणलं होतं सकाळी मी नाही खाणार काय. अरे अहो भूक लागली ना, पाठीत दुखायले ना, भूक लागली ना हो मला लई. त्या गोळ्या खाल्ल्या तर मग नाही का मी झोपले होते. म्हणलं जाऊ दे जरा, झोप येत नाही मला, झोप नाही येत. पर मी म्हणलं जरा असंच लोळावा म्हणून जरा लोळायला गेले तर लागलं पोटात गुडगुड 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 करायला. येतं 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 गुडगुड 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 लागलं करायला. मी म्हणलं मला भूक लागली का? तर मग म्हणते हां सकाळी एवढं ते खाल्लं होतं ना, ते डोश्याचं 2 डोसे दाखवले तर मला, मी नाही खाल्ले. एवढा तुकडा खाल्ला आणि पाणी पिलं. मी नाही खाल्लं. एवढा तुकडा खाऊन 1 ग्लासभर पाणी पिलं मी. आणि नंतर मग दूध बी नाही ना चहाला. सकाळ धरून मी चहा पण नाही काय पण नाही. आता त्या पोराकडे होते तर चहा तिथं दूध ते आणती ना, लेकरं आहेत घरामध्ये म्हणून दूध आणती. मग दूध आणती तर ते कसं, मग दूध असतं तिच्याकडं. ती बिचारी नाही का घरात कमी काय नाही करत. थोडं कामधंदा करून बिचारी घर चालवती. आपण एखाद्याच्या लेकरला कशाला नाव ठेवा. एवढं कामधंदा करून घर चालवती ती. 2 लेकरं बघून, नवरा बघून, मला बघून आपण कसं तिच्यावर आरोप कसा घ्यायचा? ते पण कोणाचं लेकरू आहे, माझ्या मुलीसारखं ते पण आहे. आणि तसं तर माझ्या मुली तसंच मी त्या 2 सुनांना मी माझ्या मुलीच मानलेलं आहे. मी सून कधीच मानलेलं नाही. पण आता ह्यांच्या वातावरणाने मी सून करते. ते मला सासू बी मानत नाहीत आणि आई बी मानत नाही. मला कुणीच मानत नाही ते. तरी मला सून तर म्हणावं लागेल ना. म्हणून तिचं मेहनत करून तिचं लेकरा बाळांचं नवऱ्याचं माझं पूर्ण करते ती. मला तर कधी मोबाईल पण नव्हता. तिने बिचारीनं बर्थडेचा माझा बहाणा केला. बर्थडे कसला बर्थडे काय आहे मला काही माहीत नाही आहे. माझा जन्मदिवसच मला माहीत नाही तर माझा कसला बर्थडे आणि कसला काय मला आवडत पण नाही. बर्थडे हे ते मला आवडत पण नाही. पण इथे आली कामावरून आणि मोबाईल घेऊन आली. नवा मोबाईल म्हणले ह्या व्हिडिओ काढतात जुन्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ व्हायना. तर मी म्हणलं मला जाऊ दे, लेकरांचा मोबाईल आहे ना, त्याच मोबाईलवर मी काढते ना, कसं तरी आपलं काढून टाकायचं हे का नाही. कसं तरी फोटो आपले व्हिडिओ काढायचा कसा तरी आणि टाकायचा आपला लेकरांच्या हाताने. म्हणलं जाऊ दे ना, जाते ना व्हिडिओ जाते, आपल्याला येऊ दे आले आणि आपण कशाला नकरा करायचा, कशाला आपण नव्या मोबाईलच्या नादी लागायचे. तर म्हणली असू दे आई, तुमचा बर्थडे आहे ना. म्हणलं नाही बाई माझा बर्थडे नाही आहे, मला बर्थडे मला तारीख माहीत नाही, जन्मदिवस माहीत नाही, माझा काय माहीत नाही. मला काय बर्थडे नको.
तर म्हणल्या मग मोबाईल आणलाय मी काय वापस देऊ का? म्हणलं वापस दे काय, मला नकोस. तर मग तिने राहू द्या म्हणले, कशाला मी आणलाय एवढा पसंतीनं, माझ्याकडे बी काय पैसे नाही काय नाही आहे, तर मी उधार पाधारच आणलाय, उधारी पे मैं लेके आई ये मोबाईल, ये तुम ले मोबाईल. तर मग म्हणलं जाऊ दे, एखाद्याचं लहान पोरगी आहे ती तर काय 30 वर्षाच्या आतमध्ये तर आहे, लहानपणी म्हणजे 10वी झाली की लग्न केलेलं, काय लई मोठी मुलगी असते का? तरी पण तिला एवढं नॉलेज आहे की आपल्या सासूला काय पाहिजे काय नाही बघती. तरी खायला पण काय असून तर काय खाऊ वाटलं मला आईस्क्रीम लई आवडते या, ते माझ्यासाठी रोज आणत होती हे मे महिन्याच्या पहिलं. आणि आता मग ते मोबाईल आणला तिने तर नको म्हणून मला तसा दिला, हॅपी बर्थडे केलं. आणि म्हणलं कशा जन्मतारीख नाही माझी, मला माहिती काय नाही, तुला कशी माहिती? तर म्हणली तुमच्या आधार कार्डावरली मी जन्मतारीख बघितली आणि म्हणून तुमचा आज मी वाढदिवस जन्मदिवस करते. बरं काय कर, तुझं मन कशाला मोडू. मग तिने कोणाला नाही बोलवता, तिने आपलं घरच्या घरीच, पाय दुखायला घरच्या घरीच आपलं एवढा केक आणला, एवढाच केक आणला आणि ते थंड बिंड आणलं, समोसे आणले, थंड आणलं. आणि त्या बघा ते माझा बर्थडे केला तिने, म्हणजे जन्मदिवस केला माझा त्या बिचारीनं, त्या सुनाने माझ्या मेहनतीनं, स्वतःच्या मेहनतीनं. आणि ते मोबाईल आणला हो तिने, आता 12-13 हजाराचा तर असं बिचारीनं उधारीवर आणला माझ्यासाठी. कंबर तो पाहिजे उधारीवर आणला, अशी बसते झाला. बिचारी ना उधारीवर आणला ते मोबाईल आणि मला दिला. तुम्ही म्हणले हे चालवा आता, तुम्ही ते जुना पोरांना राहू द्या, नाही तर म्हणले जुना वापस देते, म्हणजे जुना मोबाईल वापस देते. म्हणलं जाऊ दे बाय, आणलाय म्हणलं, आपली लेक बाळ करत नाही, आपली सून बाळ करत नाही, ते बिचारी कुणाची पोरगी हाय माझी सून म्हणून ती करते. आणि मला काय कमी नाही पडू देत, तरी मी तिला सांगत नाही, काय मी तिला काहीच नाही सांगत. असं वाटतंय तिच्या मेहनतीचं मी कशाला खाऊ बाई. नाही मला थंड आवडतंय, मला फ्रूट आवडतंय, असलं आवडतंय, मला जेवणापेक्षा तेच आवडतंय, जेवणापेक्षा मला तेच आवडते बघा. तर मग केला बर्थडे केला. आणि मग आता दुसऱ्या दिवशी कळला ना इकडं तिकडं, मग सगळ्याला वाटलं ना बर्थडे केला, मला बोलवलं नाही, असं नाही तसं नाही. तर म्हणलं बाई असं घडलं या, काही करायचं म्हणून नाही काय नाही, तिच्या काय मनात आलं, त्यांनी तारीख बघितली त्या ह्याच्यावरले आधार कार्डावरले, तिने आपलं केलं. जाऊ द्या आता काय बोलायचं. पाय दुखते तो, असं मांडी घालून बसलं ना लय पाय दुखते तर नुसतं धायरच इकडून सरा असं होतं. एका जागेवर बसायला मला जमतच नाही. चला बहिणींनो, आता नमस्कार 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 नमस्कार. आता तेवढा हात मी लांब ठेवलाय ना मोबाईल, आता तिथवर हात माझा जाईन का? जाय नाही हात, तिकडे येते बघा. आता बंद करते बघा.